जितके डिस्ट्रॅक्शन आज अवेलेबल आहेत मानवी इतिहासात, तर आजपर्यंत कधीच इतके डिस्ट्रॅक्शन्स अवेलेबल नव्हते. इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि हे वाढतच जाणार आहेत. हे वाढतच जाणार आहेत. तुम्ही बघा 2026 मध्ये आहोत, 2025 मध्ये डिस्ट्रॅक्शन जे होते तर ह्याच्यापेक्षा कमी. एक 5 वर्षापूर्वी बघितलं थोडे कमी होते. 10 वर्षापूर्वी अरे किती कमी होते आपल्याला असं वाटतंय. आठवून बघा तो काळ 2015 किती कमी होते डिस्ट्रॅक्शन. 3G होतं, 4G पण नव्हतं तेव्हा. त्यानंतर अजून 5 वर्ष खाली गेलं, अरे 2G होतं 2008-9 आपण बघितलं. काय म्हणजे किती डिस्ट्रॅक्शन, म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन वाढतच आहेत आणि वाढतच जाणार आहेत. 2G झालं, 3G, 4G, 5G, 6G हे काय सगळं. त्यानंतर AI आलं, आता AGI येणार, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, अजून बरंच काय काय येणार. म्हणजे हे डिस्ट्रॅक्शन्स वाढतच आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपण ते आपल्या डेली लाईफचा भाग आहेत. मी असं म्हणत नाही की सोशल मीडिया वापरू नका, ते वापरणं आपलं गरज आहे पहिली गोष्ट. हा, मग त्याला कसं हे करणं गरजेचं आहे, त्याला आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यावर उपाय काढणं गरजेचं आहे, कारण की ह्या डिस्ट्रॅक्शनमुळे काय होतं माहिती का, आपण लहानपणी सगळ्यांनी एक प्रयोग केला असेल मॅग्निफाईंग ग्लासचा. केलाय सगळ्यांनी प्रयोग, की उन्हामध्ये कागद ठेवलाय आणि कागदावर आपण मॅग्निफाईंग ग्लास धरलं आणि बघितलं काय झालं, की कागदाला लगे आग लागली. काही सेकंदात आग लागली. आणि तोच कागद दिवसभर उन्हात ठेवला विदाउट ग्लास, आग लागेल का त्याला? नाही लागणार. म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास झालं की लगेच आग लागली. म्हणजे काय काय झालं, की ती जी काही सूर्याची ऊर्जा आहे तर ती फोकस झाली, ते ऊन जे आहे ते फोकस झालं, लगेच आग लागली फोकस झाल्यावर. पण दिवसभर उन्हात ठेवलं, काही होणार नाही. येस, तसंच आहे की आपल्या माइंडमध्ये आपण बघतोय की आज इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत, इतके भयानक डिस्ट्रॅक्शन आहेत. आणि ह्या डिस्ट्रॅक्शनमुळे काय व्हायला लागलं माहितीये का, आपला फोकस राहत नाहीये. म्हणजे जे आपल्याला आयुष्यामध्ये हवं आहे, येस कॉन्फिडन्स हवाय, येस हेल्थ बद्दल काही अचीव्ह करायचं आहे, फायनान्शियली काही अचीव्ह करायचं आहे, नातेसंबंधात काही अचीव्ह करायचं आहे, तर तिथं फोकस राहायला प्रॉब्लेम येतोय. कारण की इतके भयानक डिस्ट्रॅक्शन चालले आहेत. आणि मग ह्या डिस्ट्रॅक्शनचं करायचं काय? येस, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन पण असणं गरजेचं आहे. येस, ते सोल्युशन मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. येस, नीट लक्ष द्या काय आहे ते. तर ह्या सोल्युशन मध्ये आपण इथं जर बघितलं तर पीपीटी कडे येतोय आपण परत एकदा. तर सोशल मीडियाचे इतके डिस्ट्रॅक्शन झाले, तुम्ही बघताय की पूर्वी घरामध्ये एक टीव्ही असत होता, सगळेजण म्हणून एक टीव्ही बघत होते. आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, प्रत्येक जण वेगवेगळा मोबाईल घेऊन बघतोय. घरामध्ये आपण बघतोय प्रत्येक जण त्याचा त्याचा मोबाईल घेऊन बघतोय, कोण टीव्ही बघतोय सेपरेट, कोण मोबाईल बघतोय, प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर बघतोय. ठीक आहे, पण म्हणजे डिस्ट्रॅक्शन खूप वाढलेले आहेत. ठीक आहे, तर आता ह्या डिस्ट्रॅक्शनशी डील कसं करायचं, त्याला डील करण्यासाठी प्रॅक्टिकल रिअल लाईफ सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या सोल्युशन सांगण्यासाठी तुम्हाला इथे काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. येस, मी जेव्हा तुम्हाला उत्तर द्यायला सांगते, हा तुमचा मेंटल एक्सरसाइज आहे, हा मनाचा व्यायाम आहे, मेंटली इमोशनली तुम्ही स्ट्रॉंग होत आहे. तर तुम्ही बघताय आता फास्ट फूड जे आहे, जसं की पिझ्झा आहे, बर्गर आहे, वडापाव आहे, बरेच काय काय फास्ट फूड आहे. समजा आता इथं अनम्यूट करून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, फास्टली उत्तर द्या. येस, ज्यांना ज्यांना शक्य आहे, सिच्युएशन परमिट करते, तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. तर समजा एखाद्या व्यक्तीनं खूप फास्ट फूड खाल्लं, चला वडापाव खाल्ला, पिझ्झा खाल्ला, सकाळी खाल्ला, दुपारी खाल्ला, संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी पण खाल्ला, तिसऱ्या दिवशी, काय होईल त्याच्यासोबत? कंटिन्यू तो रोज फास्ट फूडच खातोय 8 दिवस, काय होईल? पोट बिघडेल त्याचं. काय म्हणलात मॅडम? पोट बिघडेल. पोट बिघडेल. येस, अजून काय होईल, कोण सांगू शकेल? पोट बिघडेल एक काय? त्या फूडचा कंटाळा सवय येईल लागणार, त्याला. सवय लागणार. कंटाळा येईल, सवय लागेल त्याला. ओके, अजून हेल्थवर काय इम्पॅक्ट होतील? कंटिन्यू असेच फास्ट ब्रेनवर फूड. सॉरी, ब्रेनवर इम्पॅक्ट, सर माइंडवर इम्पॅक्ट होणार. माइंडवर इम्पॅक्ट होणार त्याचा. माइंडवर, ऑब्व्हियसली माइंडवर पण इम्पॅक्ट होणार. कारण ते अनहेल्दी आहे ना. अनहेल्दी आहे, शरीरावर इम्पॅक्ट न्यूट्रिशनच होणार, भेटणार नाही त्यांना. न्यूट्रिशन भेटणार नाही. येस, ऑब्व्हियसली पोट बिघडेल, न्यूट्रिशन हॅबिट भेटणार होऊन नाही. जाईल. हॅबिट होऊन जाईल ते काय. हार्टबीट वाढतील. ओके, प्रियंका मॅडम चॅटबॉक्स मध्ये कॉर्टिसॉल वाढेल, फॅट वाढेल. ओके, येस ऑब्व्हियसली. येस, म्हणजे हे फास्ट फूड खात राहिलं त्याचं पोट बिघडेल, त्याचं डायजेशन बिघडेल, त्याला छान वाटणार नाही, सुस्ती येईल, बेचैन वाटेल, जे काही बरंच काय काय होऊन जाईल ऑब्व्हियसली. ठीक आहे, आणि मग आता टेम्पररी प्लेजर भेटणार त्याला. काय म्हणलात मॅडम? टेम्पररी प्लेजर भेटलं त्याला. हा, येस, म्हणजे फास्ट फूडचं हे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला माहित आहे, राईट. जसं म्हणजे काय, आपण शरीरामध्ये जर कंटिन्यू फास्ट फूड घालत बसलं चुकीच्या गोष्टी, हा, की ठीक आहे टेस्टला छान वाटतंय, इन्स्टंट शुगर स्पाइक होते, डोपामिन आहे, ठीक आहे, ते तात्पुरतं बरं वाटतंय, पण ते नुकसानच करत आहे शरीराचं. तसंच आपण बघतो हे ह्या सगळ्या सोशल मीडिया आपल्या मनाचं पण नुकसान करतायत याच पद्धतीनं. जसं शरीराच्या नुकसानच्या बाबतीत आपल्याला दिसतंय, पण मनाचं नुकसान दिसत नाहीये, पण होत आहे. त्याला थोडंसं
अवेअर करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. आता जसं ह्या बाबतीत आपण बघितलं फास्ट फूड, सपोज एखाद्या व्यक्तीनं प्रॉपर डाएट घेतला, चला हेल्दी त्यांनी व्यवस्थित फूड वगैरे घेतलं, प्रॉपर हेल्दी डाएट घेतलं त्यांनी. त्यानंतरनं तो आठवड्यातनं 1 दिवस त्यांनी फास्टिंग उपवास पण केला व्यवस्थित, की आणि त्या पद्धतीनं हेल्दी डाएट घेतलं, तर काय होईल त्याच्या बाबतीत? कोण सांगू शकेल? मन त्याचं प्रसन्न राहणार. येस. त्याची मन हेल्थ प्रसन्न चांगली राहील. राहणार. हं. कारण मनाला 2 गोष्टी आवडतात, झोप आणि अन्न. हां. येस. त्याची हेल्थ चांगली राहील, तब्येत चांगली राहील, हेल्दी बॉडी होईल. येस, चॅट बॉक्समध्ये सांगतात हेल्दी बॉडी होईल. त्याला डे टू डे लाईफमध्ये कामामध्ये उत्साह राहील. येस, त्याचं डायजेशन स्मूथ होईल, झोप चांगली लागेल, सगळं छान होईल हेल्दी व्यवस्थित खाल्ल्यामुळं. बरोबर? आता हे जसं शरीराच्या बाबतीत आहे, फास्ट फूड आणि डाएटच्या बाबतीत, एक्सरसाइजच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे. बरोबर? तसंच आता मी तुम्हाला सांगतोय हे मनाच्या बाबतीत आहे. उपवास केल्यानं पण उपवासाचे पण फायदे आहेत. बरेच जण उपवास करतात, काही जण इंटरमिडिएट फास्टिंग करतात, वेगवेगळे फास्टिंग करतात. ज्याचे त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, आपल्याला माहीत आहेत. येस. आणि चॅट बॉक्समध्ये आपण बघतोय अजून म्हणतायत लागत नाही सर. ओंकार सर म्हणतायत मेडिएशन लागत नाही. ओके, मला कळालं नाही काय म्हणताय तुम्ही. ओके, मधुकर सर म्हणताय एनर्जी वाढेल. येस, खूप छान. आता जसं हे हेल्थच्या बाबतीत आहे, तसंच आता एक नवीन शब्द दिलाय, जे युवाल नोआ हरारी मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी हा शब्द दिलेला आहे बरं काय. डाएट, इन्फॉर्मेशन डाएट हा शब्द दिलाय. जसं हेल्थच्या बाबतीत डाएट आपल्याला माहित आहे, तसंच आज सगळ्यात जास्त जर गरज असेल तर ते इन्फॉर्मेशन डाएटची गरज आहे. येस. इन्फॉर्मेशन डाएट म्हणजे नेमकं काय? इन्फॉर्मेशन डाएट म्हणजे काय ह्याला समजून घेऊ आपण. इन्फॉर्मेशन डाएट म्हणजे काय? आपण आपल्या कामाचीच इन्फॉर्मेशन घेतोय. भले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पुस्तकाच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून कुठूनही असेल ते. पण मी जर माझ्या सकाळी उठल्यापासून मी दुपारपर्यंत मी बघतोय, मी माझ्या कामाचीच इन्फॉर्मेशन मिळतोय. माझं आउटकम हे आहे, माझं गोल हे आहे आणि त्याच्याशी रिलेटेड माझ्या कामाचीच मी इन्फॉर्मेशन घेतोय. भले ते सोशल मीडिया असो किंवा पुस्तक असो किंवा लॅपटॉपवर, टीव्हीवर कुठेही राहू दे, मी माझ्या कामाचीच इन्फॉर्मेशन घेतोय एखाद्या व्यक्तीकडनं कुठूनही असो. तर ते काय झालं इन्फॉर्मेशन डाएट. म्हणजे मी माझ्या कामाचीच इन्फॉर्मेशन घेतोय. दॅट इज इन्फॉर्मेशन डाएट. येस. आणि तसंच आज ह्या इन्फॉर्मेशन डाएटची गरज आहे.